बघा काय, estimation of production cost of electrical energy. It is basically divided into two parts. First one is a fixed cost and second one is a running or operational cost. So one by one आपण बघू. फर्स्ट वन इज ए फिक्स्ड कॉस्ट. आता इलेक्ट्रिसिटी तयार करताना कुठल्या कुठल्या फिक्स्ड कॉस्ट आपल्याला येणार आहेत की ज्या कधीच चेंज होणार नाहीये. फिक्स्ड कॉस्ट म्हणजे काय, ज्या चेंज होणार नाहीये आणि ज्या आपल्याला त्या किमतीमध्ये पकडाव्या लागणार आहेत. तर पहिली आहे, फर्स्ट वन इज कॅपिटल कॉस्ट ऑफ पॉवर प्लांट. पॉवर प्लांट तयार करताना ज्या काही कॉस्ट आलेल्या आहेत त्या कॉस्ट आपल्या पहिल्या फिक्स्ड कॉस्ट मध्ये येतात. कोणत्या कोणत्या आहे, तर परचेस ऑफ लँड अँड इक्विपमेंट, जमीन आणि त्याच्यासाठी लागणारे इक्विपमेंट, मशिनरी, बरोबर आहे, बॉयलर, टर्बाईन, कंडेन्सर, कुलिंग टॉवर, बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी विकत घेण्यासाठी जी कॉस्ट लागली ती कॉस्ट येते फर्स्ट कॅटेगरीमध्ये, दॅट इज परचेस ऑफ लँड अँड इक्विपमेंट. सेकंड, लँड डेव्हलपमेंट. लँड डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर लँड परचेस करून झाली, पण परचेस करून झाल्यानंतर आता ती डेव्हलप करायची. व्हॉट डू यू मीन बाय डेव्हलपमेंट ऑफ लँड? डेव्हलपमेंट ऑफ लँड इन्क्लूड्स लेवलिंग ऑफ लँड, त्याच्यानंतर त्याची फिनिशिंग करणे, कॉन्क्रिटायझेशन असेल कुठे, बरोबर, ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्याचं बदल करून घेणे, दॅट इज कॉल्ड एज लँड डेव्हलपमेंट. तर एकदा विकत घेतल्यानंतर लँड डेव्हलपमेंटसाठी परत जी कॉस्ट लागते ती बी कॅटेगरीमध्ये येते. त्यानंतर सी आहे कॉस्ट ऑफ बिल्डिंग. आता जिथं पॉवर प्लांट आहे तिथं ती बिल्डिंग तुम्हाला क्रिएट करावी लागणार आहे. जनरेटरचे रूम असेल, टर्बाईन रूम असेल, बरोबर आहे, मोठी बिल्डिंग तयार करावी लागते, दॅट इज कॉस्ट ऑफ बिल्डिंग त्याच्यामध्ये येते. परचेस ऑफ मशिनरी. आता हे इक्विपमेंट आहे, मशिनरी परत आणखीन वेगळे आहेत. इक्विपमेंट मध्ये तुम्ही असे कन्सिडर करू शकतात की इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, जे काही तुमचे पॅनल वगैरे जे येतात ते इक्विपमेंट मध्ये येतात, आणि मशिनरी मध्ये मग बॉयलर, टर्बाईन वगैरे हे तुम्ही कन्सिडर करू शकता. इक्विपमेंट्स अँड देअर इन्स्टॉलेशन. आता इक्विपमेंट झालं, पण त्याचं इन्स्टॉलेशन. इन्स्टॉलेशन म्हणजे काय, समजा बॉयलर आणलाय तर बॉयलर नुसतं आणून उपयोग नाहीये, त्याचे पार्ट्स विकत घेऊन उपयोग नाहीये, त्याचे पार्ट इकडे असेंबल केले लागतात. असेंबल केल्यानंतर इन्स्टॉलेशन हा प्रकार असतो. इन्स्टॉलेशन करताना त्याची बरोबर असेंब्ली झाली की नाही, तो प्रॉपर फंक्शन करतोय की नाही, त्याचे सगळे जेवढे पॅरामीटर आहेत ते ऍज पर स्टँडर्ड ऑफ इंडियन बॉयलर रेग्युलेशन ऍक्ट होत आहेत की नाही, हे सगळं चेक करणे म्हणजे काय करणे, इन्स्टॉलेशन अँड कमिशनिंग. ठीक आहे. तर कुठलंही मशीन किंवा कुठलाही इक्विपमेंट ज्यावेळेस इंडस्ट्रीमध्ये आणतात आणि ते म्हणजे ते वापरात आणण्यापूर्वी, त्याचं फंक्शन सुरू करण्यापूर्वी त्याचं काय करावं लागतं, इन्स्टॉलेशन अँड कमिशनिंग करावं लागतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुढचं असतं प्रोसेस क्वालिफिकेशन अँड प्रोसेस व्हॅलिडेशन. प्रोसेस क्वालिफिकेशन अँड प्रोसेस व्हॅलिडेशन म्हणजे काय असतं, तर प्रोसेस क्वालिफाय होती की नाही हे कसं ठरतं, समजा तुमचा सेट ऑफ स्टँडर्ड आहे, सेट ऑफ स्टँडर्ड आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सांगितले की ज्यावेळेस तुम्ही बॉयलरच्या ड्रम मध्ये 20 लिटर पाणी इनपुट म्हणून देतात, 20 लिटर वॉटर जेव्हा तुम्ही पाणी देतात त्यावेळेस स्टीमचं टेम्परेचर 50 बार एवढं झालं पाहिजे, फॉर एक्झाम्पल, बरोबर, 50 बार एवढं झालं पाहिजे. तर तुम्ही काय करतात, 20 लिटर वॉटर बॉयलर ड्रम मध्ये करून त्याची हिटिंग करून बॉयलर ऑन करून तुम्ही प्रेशर, आउटपुट प्रेशर स्टीमचं चेक करतात, आणि ते जर 20 बार किंवा 50 बार किंवा 50 बार पेक्षा जर जास्त असेल, देन यू कॅन से दॅट युअर प्रोसेस इज क्वालिफाईड. जर ते कमी असेल किंवा खूपच जास्त, त्याला पण टॉलरन्स असतो. आता 50 बार दिलं तर 50 बार एक्झॅक्ट 50 बार येणार नाहीये, मग त्याला टॉलरन्स आहे, प्लस मायनस किती आहे, 10%, 5% वगैरे, त्या रेंजमध्ये जर असेल देन प्रोसेस इज सेड टू बी क्वालिफाईड, अदरवाईज इट इज डिस्क्वालिफाईड. ओके, याला म्हणतात प्रोसेस क्वालिफिकेशन. तर ते क्वालिफिकेशन वगैरे जी काही कॉस्ट ती कोण करतं, त्याला सेपरेट गव्हर्नमेंट बॉडी आहे, इंडियन बॉयलर रेग्युलेशन साठी इन्स्पेक्टर येतो, तो चेक करतो सगळं. तर त्याच्यासाठी लागणारी जी कॉस्ट आहे दॅट कम्स अंडर दिस ई.
equipment and their installation. Then next is a cost of designing, planning of power station. पॉवर स्टेशन पहिले डिझाईन करावा लागतो आणि त्याच्या रिलेटेड काहीतरी प्लॅन करावा लागतो. प्लॅन करावा लागतो म्हणजे काय, तुम्ही प्लॅन बघितला असेल घराचा, बरोबर आहे. काय करतात, कुठं नॉर्थ डायरेक्शन वगैरे ते दाखवतात, नॉर्थ साऊथ वगैरे ते दाखवतात. त्याच्यानंतर कुठं काय येईल, बॉयलर रूम कुठं येईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर टर्बाईन कुठे असणार आहे, जनरेटर रूम कुठे असणार आहे. हा झाला फर्स्ट फ्लोअरचा प्लॅन, सेकंड फ्लोअरचा प्लॅन. दॅट इज कॉल्ड एज प्लॅनिंग ऑफ ए पॉवर स्टेशन अँड डिझायनिंग ऑफ ए पॉवर स्टेशन. डिझायनिंग करताना किती तुम्हाला फायनली तुम्हाला काय माहिती असतं, सगळ्यात पहिले जे महत्वाचं आहे लक्षात घ्या, पहिले काय असतं, फोरकास्टिंग होते. काय असते, फोरकास्टिंग. आणि फोरकास्टिंग वरून प्लॅनिंग होत असते, नेहमी लक्षात ठेवा. फोरकास्टिंग फर्स्ट आणि त्याच्यानंतर प्लॅनिंग होते. नेक्स्ट, second component of fixed cost is a capital cost associated with transmission and distribution system. Okay, आता once a generation has been taken place, the next function is transmission and next to transmission is distribution. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय की जी MSCB जी कंपनी आहे ती 3 इंडस्ट्रीमध्ये डिवाइड झालेली आहे. First one is a generation plant. Okay. Second one is a transmission plant and third one is a distribution. So cost associated with transmission. Transmission मध्ये काय येतं, फर्स्ट हा जो ए दिसतोय बघा, कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रान्समिशन लाईन. ट्रान्समिशन लाईन असे स्ट्रक्चर असतात बघा. हे जे स्ट्रक्चर आहेत, हे स्ट्रक्चर काय करतात, या ट्रान्समिशन लाईनला पुढे घेऊन जातात. तर हे ट्रान्समिशन लाईन जे आहेत, cost associated with all these structures are considered in fixed cost. ओके, हे जे स्ट्रक्चर आहेत, पोल तुम्हाला दिसतात, हे सगळे कुठे दिसतात तुम्हाला, सॉरी कुठे येतात ते, तर हे सगळे फिक्स कॉस्ट मध्ये येतात. त्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ सबस्टेशन. आता ट्रान्समिशन लाईननी हे जे ट्रान्समिशनचे तुम्ही टॉवर बघतात, हे टॉवर फायनली कुठं जातात, एका सबस्टेशनला जातात. ओके, आणि या सबस्टेशन वरून पुन्हा डिस्ट्रीब्युशन होतं प्रत्येक गावागावांमध्ये. ओके, सो कन्स्ट्रक्शन कॉस्ट असोसिएटेड विथ सबस्टेशन आर ऑल्सो इन्क्लुडेड इन द फिक्स कॉस्ट. मग काय येतं त्याच्यामध्ये, सबस्टेशनच्या कॉस्टमध्ये कॉस्ट ऑफ बिल्डिंग आणि कॉस्ट ऑफ इक्विपमेंट. त्याच्यामध्ये परत जे काही ट्रान्सफॉर्मर वगैरे ज्या काही गोष्टी लागणार आहे, रेक्टिफायर्स असतील, इन्व्हर्टर असतील, या सगळे जे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहेत, त्या सगळ्या इलेक्ट्रिकल इक्विपमेंटची कॉस्ट आणि त्या बिल्डिंगची कॉस्ट, दॅट कम्स अंडर ए फिक्स्ड कॉस्ट. ओके, नेक्स्ट, थर्ड इज इंटरेस्ट, टॅक्सेस अँड इन्शुरन्स. सो व्हॉट टाइप ऑफ इंटरेस्ट, बघा ज्या वेळेस प्लॅन्ट सुरू करणार आहे, आपण याच्यामध्ये बघितलंय की परचेस ऑफ लँड अँड इक्विपमेंट. सो मेनी टाइम पर्चेसिंग ऑफ लँड अँड इक्विपमेंट नीड्स ए लोन. काय लागतं त्याला, लोन लागतं, बँक लोन लागतं. सो बँक लोन घेतल्यानंतर या बँक लोन वरती काय लागत असतो, इंटरेस्ट लागत असतो. देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ लोन्स. फॉर एक्झाम्पल, व्हेरियस टाइप्स ऑफ लोन्स काय बघा तुम्ही, सीसी लोन असतं, त्यानंतर त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये जाणार नाही, बऱ्याच टाईपचे लोन असतात. तर कॅश क्रेडिट वगैरे हे जे आहे ते तुम्हाला मॅनेजमेंटमध्ये ऑलरेडी आहे, नाही तर आपलं सगळं पूर्ण लेक्चरच त्याच्यामध्ये निघून जाईल, तसं नको व्हायला. तो इंटरेस्ट जो आहे तो लोन वरती लागतो, तो त्यांना पेड करावा लागतो रेग्युलर बेसिसवरती. अॅन्युअल असेल, मंथली असेल किंवा क्वार्टरली असेल, दॅट डिपेंड्स ऑन द टाइप ऑफ ऑर स्ट्रक्चर ऑफ लोन. देन नेक्स्ट इज अ टॅक्सेस. टॅक्सेस, आता कोणकोणते टॅक्सेस त्याच्यामध्ये येतात, तर बघा फिक्स्ड कॉस्ट मध्ये कोणते टॅक्सेस येणार आहे, फिक्स्ड कॉस्ट मध्ये जे टॅक्स येतात आणि रनिंग कॉस्ट मध्ये जे काही टॅक्सेस येतात त्याच्यामध्ये फरक आहे. फिक्स्ड कॉस्ट मध्ये कुठले टॅक्सेस येतात, ते वन टाइम टॅक्सेस. त्याच्यामध्ये काय येतात, प्रॉपर्टी टॅक्स. आता जी प्रॉपर्टी विकत घेतलेली त्याच्यामध्ये ती प्रॉपर्टीचा टॅक्स त्यांना द्यावा लागतो गव्हर्नमेंटला.
त्यानंतर काय येतो, लँडचा टॅक्स येतो, बरोबर. जी तुमची कशाच्या अंडर येतं त्याच्यावरती डिपेंड आहे, महानगर म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या अंडर आहे का म्युन्सिपाल्टीच्या अंडर आहे. So depending on the taxes need to be paid. And third one is इन्शुरन्स. आता इन्शुरन्स खूप महत्वाचा आहे. तुमच्याकडे एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करणार आहे, बरोबर, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करणार आहे, तर त्या इन्व्हेस्टमेंट एखाद्या, आपण दोन्ही गोष्टी बघितल्या, कोणत्या, ह्युमन सेफ्टी आणि मशीन सेफ्टी. तर मशीन सेफ्टीमध्ये एखाद्या मोठ्या गोष्टीचा ऍक्सिडेंट झाला, ओके, सो दॅट नीड टू बी इन्शुअर्ड. त्याची कॉस्ट जी आहे त्याची इन्शुरन्स काढणं खूप आवश्यक आहे. काय काय रिस्क असते याच्यामध्ये, फायर, बॉयलर असणार आहे ना, सो फायर, एक्सप्लोजन, या सगळ्या काय असणार आहे त्याच्यामध्ये रिस्क असणार आहे. सो त्या रिस्क ज्या आहे त्या रिस्क आपल्याला अवॉइड करायच्या असतील तर आपल्याला काय, अवॉइड तर नाही करू शकत आपण, तर रिस्क झाल्यानंतर आपल्याकडं तातडीने उपाययोजना त्याच्यावरती पाहिजे. दॅट कम्स अंडर इन्शुरन्स. अर्थक्वेक आहे, नॅचरल डिझास्टर सुद्धा असू शकतात, अर्थक्वेक, फ्लड, बरोबर, या आपण थांबवू शकत नाही. पण त्या झाल्यानंतर जर आपलं नुकसान भरपाई जर इन टर्म्स ऑफ वेजेस, इन टर्म्स ऑफ फायनान्स जर आपल्याला, तर आपले रिटर्न्स जर पाहिजे असतील, नुकसान भरपाई जर पाहिजे असेल, सो इन्शुरन्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट. इन्शुरन्स कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतो, इन्शुरन्स हा इयरली फॉर्मॅटमध्ये असतो जनरली. इयरली आपल्याला काय करावं लागतं, तर इयर त्याचा प्रीमियम भरावा लागतो, राईट. नेक्स्ट कॉस्ट असोसिएटेड विथ फिक्स्ड कॉस्ट इज डेप्रिसिएशन. व्हॉट डू यू मीन बाय डेप्रिसिएशन. आता डेप्रिसिएशन मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करतो. इथं तर दिलंय, व्हॉट इज डेप्रिसिएशन, इट इज कॉस्ट असोसिएटेड विथ रिप्लेसमेंट ऑफ ओल्ड इक्विपमेंट. तुम्हाला ओल्ड इक्विपमेंट कधी कधी रिप्लेस करावं लागतं, पण कशामुळे करावं लागतं, ते फंक्शनली फेल होतं, पण कोणत्या गोष्टीमुळे, ड्यू टू करोजन, इरोजन, विअर अँड टियर. तर सारखं जे काही मुव्हिंग पार्ट असतात त्याच्यामध्ये फ्रिक्शन आणि विअर होऊन ते काय होतं, ते विअर होतं. विअर म्हणजे मटेरियल रिमूव्ह होतं आणि फायनली ते वर्क करण्याच्या याच्यात राहत नाही, कॅपेबल राहत नाही. आता याचं जर तुम्हाला सिंपल एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर पिस्टन, इन केस ऑफ इंजिन, पिस्टन बघा, जर त्याचं फ्रिक्शन विअर जास्त झालं, ऑइल त्याचं रेग्युलर बेसिसमध्ये जर त्याचं ऑइल चेंज करू शकलो नाही आपण, त्याचं विअर काय होणार आहे, टेम्परेचर आणि त्याच्यामुळे विअर त्याचं जास्त होणार आहे, विस्कोसिटी ऑइलची कमी होऊन जाईल, बरोबर, हे सगळ्या गोष्टी माहिती तुम्हाला. त्याच्यामुळे काय होणार आहे, विअर होईल, आणि विअर झाल्यामुळे काय होणार आहे, आपल्याला पिस्टन रिप्लेस करावा लागतो, बरोबर, पूर्ण इंजिन खोलावं लागतं. तर ते जे आहे त्याच्यामुळं काय होणार आहे, आपली जी व्हेकल आहे, व्हेकल तुम्ही जी वर्षभरापूर्वी जी तुम्ही कॉस्ट तुम्ही कन्सिडर केलेली की ती विकायला काढल्यानंतर समजा ती 25,000 30,000ला जाणार, 30,000ला जाणार असेल, तर तुमचं इंजिन खोलून झाल्यानंतर ती कॉस्ट नक्कीच 30,000पेक्षा काय होणार आहे, कमी होणार आहे. आता डिपेंडिंग ऑन ती कॉस्ट कोण इव्हॅल्युएट करतंय आणि समोर घेणारा कोण आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे. एखादा तुम्ही जर एखाद्याला फसवलं तर तो 30,000ला घेऊ शकतो, तो प्रश्न तो नाही. तुमची मार्केटिंग स्किल किती त्याच्यावरती सगळं तुमचं डिपेंड आहे, बरोबर आहे. तर डिप्रिसिएशन कॉस्ट म्हणजे थोडक्यात काय, तर आज तुम्ही गाडी घेतली, बरोबर आहे, टुडे, आज तुम्ही गाडी घेतली आणि ती उद्या विकायला काढली, तर एका दिवसात काय होणार आहे, तुमची कॉस्ट लगेच कमी होणार आहे, बरोबर आहे, ठीक आहे. 1 वर्षानंतर आणखीन कमी होणार आहे. तर जसे जसे दिवस वाढत जातील, तर कुठलीही डेड इन्व्हेस्टमेंट आपण कशाला म्हणतो, डेड इन्व्हेस्टमेंट, तर डेड इन्व्हेस्टमेंट आपण त्यालाच म्हणतो की ज्याच्यामध्ये डेप्रिसिएशन कॉस्ट लागते. कन्स्ट्रक्शन केलेली, बघा तुम्ही जागा जर विकत घेतली, जागा विकत घेतल्यानंतर नुसती जागा असेल तर त्याचे कॉस्ट कदाचित वाढू शकत होते आतापर्यंत, पण त्या कॉस्ट वरती जर कन्स्ट्रक्शन झालेलं असेल तर कन्स्ट्रक्शन मात्र काय होणार आहे, डेप्रिसिएशन मध्ये कन्सिडर होणार आहे. आलं का लक्षामध्ये. तर डेप्रिसिएशन कॉस्ट सुद्धा त्याच्यामध्ये फिक्स्ड कॉस्ट मध्ये कन्सिडर करावी लागते, ओके. तर ह्या झाल्या फिक्स्ड कॉस्ट, ओके. नेक्स्ट वन इज रनिंग ऑर ऑपरेशनल कॉस्ट. रनिंग ऑर ऑपरेशनल कॉस्ट. आता रनिंग ऑर ऑपरेशनल कॉस्ट मध्ये काय येतं की ज्या डे टू डे लाईफ मध्ये तुम्हाला चेंज करावे लागतायत. मी तुम्हाला मागं पण एक्झाम्पल दिलं होतं, तुम्ही बाईक विकत घेतली तर बाईकची प्राइस ही कशामध्ये येते, फिक्स कॉस्ट मध्ये येते.
पण बाईक मध्ये तुम्ही पेट्रोल टाकणारे, त्याचा मेंटेनन्स करणारे, त्याच्या वरच्यावर काहीतरी त्याच्यावरती ऍक्सेसरीज घेणारे किंवा काय, या सगळ्या गोष्टी कशात येणार आहे, तर रनिंग चार्जेस किंवा ऑपरेशनल कॉस्ट मध्ये येणार आहे. सो इन केस ऑफ पॉवर प्लांट किंवा इन केस ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशन कोणकोणत्या रनिंग चार्जेस येतात. सो फर्स्ट इज कॉस्ट ऑफ फ्युएल. कॉस्ट ऑफ फ्युएल म्हणजे काय, बॉयलरला लागणारं फ्युएल which may be a coal, which may be a diesel in case of diesel power plant, which may be a nuclear fuel in case of nuclear power plant. Okay, so that cost of fuel comes under first category, that is cost of fuel. So it includes price of fuel plus transmission cost of fuel. प्राइस पण येते आणि ट्रान्समिशन कॉस्ट पण येते. तुम्ही जर बघितलं कोल जो आहे, कोल आपल्याला बघितलं तुम्ही, आपण बघितलं होतं की ट्रेननी तो ट्रान्सपोर्ट करावा लागतो किंवा कशाने करावा लागतो, एअर शिपमेंटनी करावा लागतो किंवा ट्रकनी करावा लागतो, राईट, किंवा सी ट्रॅव्हल करावा लागतो. तर या सगळ्या ट्रान्सपोर्टेशनची जी कॉस्ट येते दॅट कम्स अंडर कॉस्ट ऑफ फ्युएल. अँड द कॉन्ट्रीब्युशन ऑफ कॉस्ट ऑफ फ्युएल इज 70% इन रनिंग और ऑपरेशनल कॉस्ट. रनिंग आणि ऑपरेशनल कॉस्ट जर 100% असतील तर त्याच्यापैकी 70% ही कशाला लागते, फ्युएलला लागते. ओके, नेक्स्ट कॉस्ट इज असोसिएटेड विथ सॅलरीज अँड वेजेस ऑफ सुपरवायझरी स्टाफ, लेबर्स अँड कॉन्ट्रॅक्ट लेबर्स. तर आता तुम्हाला दर महिन्याला ही जी सॅलरी किंवा त्यांचे वेजेस जे आहे, सॅलरी आणि वेजेस मध्ये काय फरक असतो, वेजेस हे डेली असतात, दररोज. जो माणूस डेली याच्यावरती काम करतो, दररोजच्या याच्यावरती काम करतो, त्याला वेजेस म्हणतात, आणि जो मंथली याच्यावरती काम करतो त्याला सॅलरी म्हणतात, राईट. सो सुपरवायझरी स्टाफ जर असेल त्याला सॅलरी आहे, आणि इन केस ऑफ लेबर जर असेल त्यांना पण सॅलरी असते. जे काही परमनंट लेबर्स असतील त्यांना काय असते, सॅलरी असते. आणि वेजेस जे असतात ते वेजेस प्रमाणे असतात, आवरली बेसिस म्हणा, राईट, एका तासाला किती, मग त्याच्या वेजेस मध्ये काय असतात, ओव्हर टाइम पकडले जातात, सॅलरीमध्ये ओव्हर टाइम पकडत नाही. कॉन्ट्रॅक्ट लेबर्स आहे, कॉन्ट्रॅक्ट लेबर सुद्धा दर महिन्याला किंवा दर दिवसाला त्यांच्याप्रमाणे ते पकडले जातात. तर हे किती पेड करतात ते, बरोबर आहे, एका वर्षाला किती पेड केले हे सुद्धा तुमच्या त्या कॉस्टमध्ये कन्सिडर करावं लागतं. नेक्स्ट आहे कॉस्ट ऑफ मेंटेनन्स अँड रिपेअर. पॉवर प्लांट मध्ये जे काही प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आपण बघितले, त्या प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स मध्ये ऑइलिंग असतं, ग्रीसिंग असतं, आणखीन काही रिप्लेसमेंट असतो, इन्स्पेक्शन असतं, क्लिनिंग आहे, रिपेअर्स आहे, ऑइल किंवा ग्रीस रिप्लेसमेंट आहे. या सगळ्यांची जी कॉस्ट आहे दॅट कम्स अंडर कॉस्ट ऑफ मेंटेनन्स अँड रिपेअर, राईट. नेक्स्ट ऑपरेटिंग टॅक्सेस. आता फिक्स कॉस्ट मध्ये काही टॅक्स बघितले आपण, दॅट इज प्रॉपर्टी टॅक्स, तो एका वर्षाला एकदाच येतो. पण ऑपरेटिंग टॅक्सेस जे आहे ते सुद्धा वर्षाला एकदा येतात, पण दॅट डिपेंड्स ऑन हाऊ मच युनिट यू आर प्रोड्युसिंग. बरोबर, किती युनिट प्रोड्यूस केले तुम्ही. समजा तुम्ही 1,00,000 युनिट प्रोड्यूस केले आणि एका युनिटची कॉस्ट ₹1 असेल, तर तुमचा इयरली प्रॉफिट किती झाला, ₹1,00,000 झाला. सो त्याप्रमाणे मग तुम्हाला इन्कम टॅक्स लागणार नाही ₹1,00,000 असेल तर. पण जर तो 1 करोड जर असेल तर मग तुम्हाला त्याप्रमाणे त्या स्लॅबमध्ये तुमचा इन्कम टॅक्स लागतो, राईट. 10 लाखाच्या पुढे गेलं तर आता किती लागतो, 30% इन्कम टॅक्स लागतो, बरोबर आहे की नाही. सो इन्कम टॅक्स दॅट डिपेंड्स ऑन युअर प्रोडक्शन, हाऊ मच सेल्स ऑन प्रॉफिट अर्न. इन्कम टॅक्स कशावर लागतो, सेल्सवर आणि प्रॉफिट अर्न. सेल्स म्हणण्यापेक्षा प्रॉफिट किती मिळालाय तुम्हाला त्याच्यावरती तो इन्कम टॅक्स लागतो. सो दॅट कम्स अंडर रनिंग और ऑपरेशनल कॉस्ट. नेक्स्ट, सो दीज आर द कॉस्ट असोसिएटेड विथ प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, आता पुढे काय आहेत, डिफरंट टर्म्स युज्ड इन इकॉनॉमिक अनालिसिस ऑफ पॉवर प्लांट, हे आपण बघणार आहे. ओके.